महाराष्ट्र प्रवीण दरेकर. विरोधी पक्षानं अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी आणलेला आहे आणि त्यावर विचार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. सभापती महोदय, मी सविस्तर जे 3-4 विषय आहेत त्यावर तर बोलणारच आहे, पण या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याविषयी जो पोटशूळ सगळ्यांच्या मनामध्ये आहे विरोधी पक्षाच्या, त्यावर मी या ठिकाणी भाष्य निश्चित सभापती महोदय या ठिकाणी करणार आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती, आपली परंपरा आहे, परंतु केवळ राजकीय विद्वेषातून आपल्याकडे काही मुद्दा नाही, आपल्याला काही मांडायला नाही आणि म्हणून एखाद्या गोष्टीचा त्या ठिकाणी बाऊ करायचा, सरकारला कटघऱ्यात त्या ठिकाणी पकडायचं. आणि ज्या राज्याचे मुख्यमंत्री या देशात लोकप्रिय आहेत, जे या महाराष्ट्राच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत, त्यांविषयी बोलतायत, त्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि सभापती महोदय, तुम्ही काय बोलताय याचं आम्हाला काही पडलेलं नाहीये. या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला काय वाटतं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही तर विरोधी पक्ष म्हणून तुमचं काम आहे, तुमचं काम ते निभावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताय, तुम्हाला पटत नसलं तरी. सभापती महोदय, आत्ताच माझ्याकडे या ठिकाणी एक पत्र आले. फुगेवाडीचा एक सर्वसामान्य रहिवासी आहे. मी या पत्राचा एवढ्यासाठी सभापती महोदय उल्लेख करणार आहे की सर्वसामान्य माणसाला या मुख्यमंत्र्यांविषयी काय वाटतं, या सरकारच्या भावना काय आहेत हे या पत्रामधनं त्या ठिकाणी व्यक्त होतं. विरोधी पक्षाला हवंय तर त्या ठिकाणी पत्र मी देतो. या पत्रामध्ये अंमली पदार्थांच्या धंद्याचे कंबरडे मोडणार भोसरीतील शांतीनगर हदपट्टी दारू संदर्भात असेल, भिवंडी येथून मिथेनॉल जप्त असेल, अशा प्रकारच्या विविध गोष्टीची कात्रणं पण त्या सजग नागरिकांनी लावलेली आहेत. सभापती महोदय, त्याच्यामध्ये काय म्हणतात? माननीय आदरणीय देवाभाऊ, आपण कुशल प्रशासक, स्वच्छ प्रतिमा व नीतिमत्ता असलेले धुरंधर, मेहनती, महाराष्ट्रातील जनतेचं जीवनमान सुधारणारे एक महान राजकारणी आहात. कोण बोलतोय? सर्वसामान्य माणूस बोलतोय या महाराष्ट्रातला. आपण दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवत आहात. दिवस रात्र या महाराष्ट्रासाठी कष्ट करणं एवढं एकच काम आपण त्या ठिकाणी करत आहात. ह्या संवेदना महाराष्ट्रातील आहेत. आपण मुंबईत प्रॉपर्टी घ्यायचं लांब राहिलं, मुंबईत स्वतःच्या मालकीचं घर देखील आपण घेतलं नाही, 4 व्हीलर गाडी देखील घेतली नाही. राज्यातला सर्वसामान्य माणूस सांगतोय या वेदना आहेत, या संवेदना आहेत. सभापती महोदय, भारतीय जनता पक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त पाळून आपण प्रामाणिकपणे काम करताय. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी अतिशय विनम्रपणे बोलून राजकारण करताय. तुमच्यावर कुणी कितीही टीका केली तरी तुम्हाला राग येत नाही. एक सहनशील असं आपण नेतृत्व आहात. काय प्रतिक्रिया सभापती महोदय? तुम्ही होणाऱ्या टीकेला विनम्रपणे सभ्यतेच्या चौकटीत उत्तर देता. देवाभाऊ, आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, हे महाराष्ट्र राज्याचं मोठं भाग्य आहे. देवाभाऊ, आपण या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवताय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, गर्व आहे. आदरणीय देवाभाऊ, हे पाहिजे तर बघायला घ्या, जर तुम्हाला खरं नाही वाटलं तर. याला बोलतात प्रतिक्रिया. नाहीतर सभापती मिसिंग लिंक झाला. ज्या मिसिंगलीला आदरणीय देवाभाऊनी त्या ठिकाणी सांगितलं की कनेक्टिंग लिंक बोला तुम्ही. शब्द छोटा आहे पण विचार किती मोठा आहे सभापती महोदय. मिसिंग विचार, मिसिंग झालेली लोक समोर बसले आहेत आणि माणसं जोडणारा, कनेक्टिंग बोलणारा मुख्यमंत्री या ठिकाणी बसलाय. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्ही आता मला नका डिस्टर्ब करू. ऐका, अंतिम राईट टू रिप्लाय आहे. लगेच झोंबायला लागले, खूप बोलणार आहे अजून मी, त्यामुळे धीर धरा आणि राईट टू रिप्लाय तुमचा अधिकार आहे सभापती महोदय. त्यामुळे सभापती महोदय, या राज्यामध्ये एक क्रांतिकारी अशा प्रकारचं ते कनेक्टिंग लिंक केलंय.
निश्चितपणे आपल्या महाराष्ट्राला निसर्ग एकदा कोपला की त्या ठिकाणी काय होतंय हे प्रत्येक वर्षी महाराष्ट्र बघतो. सरकार कुणाचंही सभापती महोदय असू द्या, निसर्ग कोणाच्या हातामध्ये सभापती महोदय नाहीये. प्रमाणापेक्षा त्या ठिकाणी जास्त पाऊस पडला, आपत्ती आली सभापती महोदय, तर घटना या होतात, त्या दुर्दैवी आहेत. पण त्या घटनेचं राजकारण गलिच्छ खालच्या दर्जावर करणं हे महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला सभापती महोदय शोभणार नाहीये. अरे एक मोठा आदर्श प्रकल्प या कनेक्ट लिंकच्या माध्यमातून मुंबई पुण्याला जोडणारं अंतर कमी व्हावं. अरे ज्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी पुणे मुंबई रस्ता हा कोणाला स्वप्न वाटत होतं, माननीय नितीन गडकरी साहेब त्यावेळेला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली पुणे आणि मुंबई 2-2.5 तासामध्ये जाण्याचा क्रांतिकारी निर्णय, आणि ती गोष्ट नितीन गडकरी नावाच्या माणसानं केलं. नको आपल्याला अभिमान? पुन्हा ट्रॅफिक होते, त्या ठिकाणची मिसिंग लिंक, कनेक्टिंग लिंक जे काय आपण म्हणायचं ते आज अर्धा तासाचं अंतर कमी होते सभापती मध्ये. किती हजार कोटी केले खर्च. अरे या जगाला हेवा वाटेल असा प्रकल्प झाला, आणि त्या ठिकाणी आपत्ती आल्यानं त्या ठिकाणी दरडी कोसळली, त्याचं राजकारण करून 6,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. कुठल्या थराला जाऊन राजकारण करताय? अरे तुम्हाला अभिमान पाहिजे. एक चांगला मुख्यमंत्री राज्याला आपल्याला लाभलेला आहे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की त्यांचे पाय ओढण्याचं काम त्या ठिकाणी करायचं. आज केवढी गुंतवणूक येते. मगाशी आमच्या परिणय फुक्यांनी सांगितलं की तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका करत नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणाऱ्या एका लोकप्रिय अशा विकास पुरुषावर टीका करताय. जेव्हा इन्व्हेस्टमेंट आणायला परदेशात जातात, अरे महाराष्ट्राचे वाभाडे काढलेत म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, महाराष्ट्रावर टीका आहे. आणि ते परवा करत नाही. मी पत्रात भावना जागल्या, तुम्ही कितीही टीका करा. त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंनी आदर्श दिलाय, शिक्षणाची चळवळ चालवली, लोक शेण मारत होते, दगड टाकत होते, आपला विचार घेऊन त्या ठिकाणी पुढे जात होते. आणि आपण कसला विचार घेतोय? अरे राजकारणामध्ये आपला पक्ष वाढवता येत नाही, आपले विचार त्या ठिकाणी तुम्हाला टिकवता येत नाही, जिंकता येत नाही, म्हणून तुम्ही राज्याला प्रगतीकडे नेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर असे आरोप करणार आणि आम्ही गप्प बसणार. म्हणून सभापती महोदय, मी आकडेवारीत आज त्या ठिकाणी जाणार नाही. या विरोधकांचं राजकारण मला वाटतं कुठली बाहेरची बाह्य शक्ती यांना ताकद देते की काय, की महाराष्ट्र विकासाकडे जातोय तर आता कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवा आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी प्रगतीपासून थांबेल, असं काही षडयंत्र आहे का गृहमंत्री? आपण त्याची तपासणी त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. अरे एक पारदर्शक, अभ्यासू अशा प्रकारचा नेता मिळाला. काय आपल्या ठरावामध्ये जातीयवादी व सामुदायिक तणाव वाढवणे. अरे महाराष्ट्राचं राजकारण जाती पातीतच आजपर्यंत तुम्ही केलं. कोणी तणाव वाढवण्याचं काम केलं? मराठा समाजाला न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. त्यावेळेला जातीय तणाव कुणी वाढवला? ते कुठल्या जातीत जन्माला आले म्हणून तुम्ही त्यांना टार्गेट केलं? मराठा समाजाला मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असताना त्या ठिकाणी त्यांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ काढलं. मराठा समाजाला ब्राह्मण असणाऱ्या मुख्यमंत्री मनोहर जोशींनी दिलं. आणि केवळ ते कुठल्या जातीचे आहेत यासाठी त्या ठिकाणी तुम्ही त्यांना जाती आणि सामुदायिक तणावाच्या साठी परिस्थिती निर्माण केलीत. आणि ते आंदोलन कसं उभं राहिलं होतं याचे पाडे त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने आपल्या समोर आलेत. काज ते जरांगे आज त्या ठिकाणी ज्यांनी आंदोलन उभं केलं त्यांनी जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं की होय आमचा मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, पण मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतो. प्रसाद लाड आणि आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब गेले, क्रांतिकारी निर्णय मराठा समाजासाठी घेतले, ओबीसींच्या योजना जशाच्या तशा आणल्या. आणि देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट करणार आणि अंतिम आठवड्या प्रस्तावात तुम्ही सांगणार जातीय तेढ, सामुदायिक त्या ठिकाणी तणाव निर्माण करायचं आपण, आणि बोट तुम्ही दुसऱ्याकडे दाखवणार का? हे पाप करताय तुम्ही.
मुख्यमंत्री कोण येईल, मुख्यमंत्री कोण जाईल, मुख्यमंत्री सत्ता कोणाची येईल कोणाची जाईल मला माहित नाही. आमच्या अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा जरा ऐका राजकीय विचार. सत्ता आती है, सत्ता जाती है. ठीक आहे ना, तुमचं भाषण आहे त्यात बोला ना. का तुमची एवढी आता आग व्हायला लागली? तिकडून त्यांची दानवेंची, आता तुमची उकळ्या का फुटतायत? बोला ना तुम्ही. अरे तुम्हाला उत्तर द्यायला संधी आहे ना. एवढं पण थांबता येत नाही का माझं भाषण होईपर्यंत? नाही आठवलं पण तुमच्या भाषणात आठवा. आपला काय प्रश्नोत्तर नाही ना तुमची नि माझी. सत्ता आती है, सत्ता जाती है, बनती है, बिगड़ती है. ये देश रहना चाहिए, देश रहना चाहिए. पार्टी आती है, पार्टी बनती है, बिगड़ती है, आती है, जाती है. देशाचा विचार करणारे अटल बिहारी वाजपेयी होते आणि त्यांचा पटशिष्य त्या विचारावर चालणारा देवाभाऊ नावाचा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री आहे. अरे याचा अभिमान वाटला पाहिजे ना. किती फुटकळ राजकारण आपण करणार. आज लॉ अँड ऑर्डरवर त्या ठिकाणी बोलत असताना सभापती महोदय माझं जाहीर आव्हान आहे, जाहीर आव्हान. गृह खात्याला जेवढा बजेट या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलाय आतापर्यंतच्या इतिहासात त्या ठिकाणी गृह खात्याला एवढा बजेट मिळालेला नाही. हे मी या फ्लोअरवर जबाबदारीने सांगतोय. चॅलेंज आहे माझं तुम्हाला. चॅलेंज माझं आहे की मागच्या सगळ्या बजेट काढा आणि गृह खात्याला पोलिसांसाठी त्यांच्या वसाहती असतील, त्यांची कारागृह असतील, न्याय व्यवस्थेसाठी त्या ठिकाणी असेल, किती बजेट मिळाला आणा आकडेवारी सभापती महोदय. त्याच्यामुळे सभापती महोदय आपण त्या ठिकाणी सांगताय आज पोलिसांची घरं किती उभी राहिली महाराष्ट्रात. मी जेव्हा महाराष्ट्रात फिरतो तेव्हा पोलिसांच्या वसाहती बघतो. अशी चांगल्या प्रकारची घरं त्या ठिकाणी उभे राहिलेत. मी महाडला गेलो होतो त्यावेळेला पोलीस वसाहत एक बघितली. मुद्दाम आतमध्ये गेलो. पोलिसांसाठी त्या ठिकाणी सुंदर वसाहत उभी राहिली. पोलिसांना शस्त्र सामुग्री पाहिजे. काय दंडुक्याने पोलीस लढणार नाहीत. त्यांना त्या ठिकाणी अत्याधुनिक मशिनरी पाहिजे. म्हणून त्यासाठी निधीची तरतूद केली. मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे कधी नाही बोल जेवढ्या 40-50 वर्षात लावायला जमले. आज सीसीटीव्ही कॅमेरे आहेत म्हणून कुठलाही गुन्हा झाला त्याचा उकल तात्काळ त्या ठिकाणी होते, पुरावे सापडतात. असं असलं तरी आम्ही देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसावर टीका करणार, त्याला जेरी सांगणार, त्याला त्या ठिकाणी कटघऱ्यात पडणार. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाहीये. आणि आमच्यात ताकद आहे ना. तुम्ही अंगावर आलात तर आम्ही काय आम्ही घेणार नाही काय? अंगावर आलात तर शिंगावर घेण्याची धमक सुद्धा या सगळ्या सभागृहातल्या आमच्या सगळ्या सहकार्यांची आहे. पण नका असं करू. पोलिसांच्या मुंबईच्या घराचा प्रश्न होता. वरडी बीडीडी मध्ये त्या ठिकाणी पोलिसांना नाममात्र पैसे घेऊन घर देण्याचं काम सुद्धा याच देवाभाऊंनी त्या ठिकाणी केलंय. आज लोकांच्या अपेक्षा त्या ठिकाणी सभापती महोदय वाढल्यात. दुसरं एक आव्हान तुम्हाला मी देतो विरोधी पक्षाला. देवाभाऊंनी त्या ठिकाणी बदल्यामध्ये 1 रुपया कोणाकडून त्या ठिकाणी घेतलाय आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय. एक डाग त्यांच्या अंगावर असला दाखवा, मी त्या ठिकाणी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. आणि तुमच्या काळात काय चाललं होतं? कोट्यावधीचा भ्रष्टाचार. पोलिसांच्या बदल्यामध्ये पैसा बाजार मांडला होता. अरे गृहमंत्री आत गेला होता तुमचा, तरी नाकाने शेंडे मिरवणार. सांगा मला आज पोलीस खात्यामध्ये त्या ठिकाणी कुठलाही अधिकारी सांगतो मी मागितली नाही पोस्टिंग हो. मला आश्चर्य आहे एवढी क्रीम पोस्टिंग मला कशी मिळाली. माझ्या दहिसरचा उपनगराचा झोन आहे आमचं. निरंजन त्या ठिकाणी आमचा डीसीपी नवीन आलाय. मी त्या ठिकाणी दुसऱ्या डीसीपीची शिफारस केली होती. साहेबांना बोललो हा एक चांगला डीसीपी आहे आणि जनरली चांगला असेल तरच आम्ही त्यांच्याकडे जातो. आमचं धाडस पण होत नाही. एवढा आदरयुक्त दरारा ज्या माणसांनी निर्माण केलाय त्याच्यावर शिंतोडे उडवत आहे. त्यांनी सांगितलं मी साईट पोस्टिंगला कुठेतरी ट्रेनिंगला होतो आणि एक चांगला साहित्यिक असणारा अधिकारी आहे, त्याला आमच्या झोनचं डीसीपी पद न मागता दिलं आणि तुमच्याकडे बदल्यांमध्ये बाजार मांडलाय आणि इथे नागानं त्या ठिकाणी कांदे सोलणार.
त्याच्यामुळे सभापती महोदय, या ठिकाणी करणी आणि कथनीतला फरक या विरोधी पक्षाचा त्या ठिकाणी वारंवार सभापती महोदय या ठिकाणी दिसतोय. काही झालं मगाशी आमच्या ताईने उल्लेख केला, रेल्वेत मारामारी झाली, एखाद्याचं डोकं फिरलं, त्या प्रियकरासाठी जाऊन कोण ढकलतंय. अहो सभापती साहेब, मानसिकता या लोकांची बिघडली. सरकार कुणाचं असो ना, गृहमंत्री कोणी असो, मुख्यमंत्री कोणी असो, ही विकृत मानसिकता जोपर्यंत आवरत नाही ना सभापती महोदय आपण, तोपर्यंत आपल्याला कोणाला दोष देता येणार नाही. सगळ्या उपाययोजना आपण करतोय. सरकार तुमचं असलं तरी करताय, विरोधी पक्षाचं सरकार असतानाही आपण केल्यात असं आम्ही म्हणत नाही की तुम्ही केल्या नाहीत. आमचं सरकार असताना आम्ही जास्त केलेत. विकृत मानसिकतेला काय करणार? त्यामुळे त्याच्या काउन्सिलिंगची आवश्यकता आहे, तेही होतंय. ती काउन्सिलिंगची यंत्रणाही कमी पडते, ती वाढवली पाहिजे. या गोष्टी कशामुळे होतात सभापती महोदय, ते त्या ठिकाणी आणलं पाहिजे. हेही मला या ठिकाणी सभापती महोदय आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं. बोलत असताना केवळ विरोधक म्हणून टीका करण्यापेक्षा सरकारला काही चांगल्या सूचनांची अपेक्षा आहे. दुर्दैवाने सूचना आल्या नाहीत. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये राजकीय द्वेष एवढा भिनलाय की देवेंद्रजींवर जेवढं ठोकता येईल, जेवढं बोलता येईल, कदाचित तुम्हाला टीव्हीवर त्या ठिकाणी 5, 10, 25 मिनिटाची पब्लिसिटी मिळेल, एखाद्या वर्तमानपत्राचे रकाने त्या ठिकाणी भरले जातील, परंतु महाराष्ट्राच्या हिताचं तुम्ही त्या ठिकाणी घात करताय. त्याच्यामुळे तुमच्या चांगल्या सूचना या सभागृहानं त्या ठिकाणी विरोधी पक्षातले अनेक महान नेते झालेत, त्यांनी सरकारला दिशा दिले, सरकारची असणारी दिशा बदललेली आहे आणि या महाराष्ट्राचा विकास केलाय. ती विरोधी पक्षाची परंपरा, तो विचार कुठं गेलाय हे शोधण्याची खऱ्या अर्थानं सभापती महोदय गरज आहे. आज देशातलं आमचं सरकार असेल, महाराष्ट्रातलं आमचं सरकार असेल, प्रामाणिकपणे काम करतंय. देशामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या देशाचं खंबीर नेतृत्व अमितभाई शाह करतायत. नक्षलवाद त्या ठिकाणी संपुष्टात आणण्याची भूमिका घेतली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून देवेंद्रजींनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद संपवला. गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये स्टील फॅक्टरी आणून गडचिरोलीच्या आदिवासींच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी चांगलं जीवन करण्याचा प्रयत्न करतायत. त्या देवेंद्रजींना आम्ही ठोकणार, त्या देवेंद्रजींना आम्ही बोलणार की नक्षलिस्टच्या हारी गेलेल्या माणसांना आज समर्पित नक्षलवादी होत आहेत, त्यांच्या हाताला काम देतोय, त्यांना चांगल्या मार्गाला लावतोय, आणि तुम्ही देवेंद्रजींना त्या ठिकाणी दोष देणार. अंमली पदार्थाच्या संदर्भात या देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह, त्यांनी हा देश ड्रगमुक्त करायचा आहे, अंमली पदार्थापासून देश मुक्त करायचा, अशा प्रकारची भूमिका घेतली, त्या दिशेनं काम सुरू झालं, तरी टीका करणार. या राज्यामध्ये अंमली पदार्थ त्या ठिकाणी त्या संदर्भात ड्राईव्ह घेत आहेत, उपाययोजना करतायत, आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी सांगणार की अंमली पदार्थाच्या घटना राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहेत. अरे राज्याला नका बदनाम करू. कदाचित तुम्ही राजकीय त्या ठिकाणी समाधान मानाल, परंतु आज राज्याचं विकासाचं चित्र पहा ना. कुठलंही क्षेत्र घ्या सभापती महोदय, आज देश बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय, तुमचे विचार का बदलत नाही सभापती महोदय? चांगल्याला चांगलं म्हणण्याचा अवधारी आपल्यात कधी येणार आहे की नाही सभापती महोदय? आणि त्यामुळे सभापती महोदय, अत्यंत चांगल्या पद्धतीनं या राज्याला पुढे नेण्याचं काम माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सभापती महोदय या ठिकाणी होताना दिसते. काय टीका केलीत आपण? रमेश म्हात्रे यांनी त्या ठिकाणी हॉस्पिटलला मारहाण केली. होय, चूक आहे, आम्ही सांगतो डंके की चोट पर, ते चूकच आहे. तिथल्या खासदारांनी सांगितलं, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला अटक त्या ठिकाणी होते. शिवसेना पक्षाचा तो रमेश म्हात्रे, आम्ही नाही त्याची पाठराखण केली. चूक, त्याला चूक बोलण्याची परंपरा, मानसिकता आमची आहे, धमक आहे. महाडला त्या ठिकाणी आमचा सूरज बामणे, आमचा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे. काम झालं म्हणून, काय चुकीचं झालं म्हणून त्यांनी त्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी हात उचलला. मला सांगितलं, फोन आला,
त्या पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला आम्ही माफ नाही केलं. अशा तुमच्याकडे खून दररोज टाकलेल्या लोकांना, त्या ठिकाणी अनैतिक त्या ठिकाणचे धंदे करणाऱ्या लोकांना पाठीशी घालण्याची अनेक उदाहरणं सभापती मध्ये देईन. या देवाभाऊंच्या राज्यात रमेश म्हात्रेवर गुन्हा झाला, महाडच्या आमच्या बामणेवर त्या ठिकाणी भाजपचा गुन्हा झाला. याला पारदर्शक सरकार सभापती मध्ये बोलतात. हे पारदर्शक सरकार. त्याच्यामुळे लॉ अँड ऑर्डरवर बोलत असताना सभापती महोदय मी एक त्याची किस्सा सांगतो. कोण काय विरोधी पक्षाचे नेते बोलतात आम्हाला देणं घेणं नाही, लोकांना काय वाटतं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मी एका केसच्या निमित्तानं हायकोर्टात गेलो होतो. बोरकर नावाचे त्या ठिकाणी जज आहेत. त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी 4-5 तारखांना हजर नव्हतो भावनाताई. मला वॉरंट पाठवलं आणि वॉरंट पाठवलं आणि मला अरेस्ट तिथल्या तिथे सांगितलं. आणि सांगताना काय बोलले ते, न्याय व्यवस्थेतला जज न्यायाधीश काय बोलतो, माननीय मुख्यमंत्र्यांना वाटतं कन्व्हिक्शन झालं पाहिजे आणि तुम्ही जर वेळेत आला नाही तर आम्ही कसा काय निकाल देणार. म्हणजे तुमचा हा परिणाम चांगल्या कामाचा न्यायाधीशाच्या चेंबरमध्ये पण दरवळतो. त्या देवेंद्रजींवर आम्ही टीका करणार. म्हणजे जज सांगतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, या सरकारची इच्छा आहे, गुन्हा दाखल होतो, परंतु त्या ठिकाणी अपराधित्व सिद्ध का होत नाही ते करण्याचा प्रयत्न सभापती महोदय या ठिकाणी होतोय. आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर सभापती महोदय या ठिकाणी टीका करतोय. सभापती महोदय या ठिकाणी पुतळ्यांच्या बाबतीत टीका झाली. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याची देखभाल त्या यादीमध्ये नाव नाही. श्रीकांतजी हे विचार करत नाहीत. अरे बाळासाहेबांचा विचार मातीत गाडलात. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार दिला. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना काय अवस्था केली. जर एकनाथरावजी शिंदे सारखा नेता त्या ठिकाणी लाभला नसता, त्यांनी उठाव केला नसता, तर बाळासाहेबांनी वाढवलेलं हे झाड त्या ठिकाणी कोलमडून पडलं असतं. त्या शिंदेना धन्यवाद द्या. त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या पुतळ्यांच्या 2.5 वर्ष सरकार होतं. एक त्या ठिकाणी पुतळा बांधला, त्या पलीकडे बाळासाहेबांचा विचार वाढवण्यासाठी आपण काय केलं ठेवा पटल्यावर माहिती. आम्ही त्यांच्या विचारानं त्या ठिकाणी राजकारण सुरू केलंय. त्याच्यामुळे बाळासाहेबांचा विचार या ठिकाणी सत्ताधारी पक्ष तंतोतंत जपणार आहे. आणि देखभाल सरकार काय, आम्ही कार्यकर्ते बाळासाहेबांच्या पुतळ्याची आणि ज्या ज्या वस्तू असतील त्याची देखभाल त्या ठिकाणी करण्याचं काम करणार आहे. बाळासाहेबांचं स्मारक बनवायला कोणी दिली जागा, कोण होते मुख्यमंत्री, का नाही आपण त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी विचार करत. हा खऱ्या अर्थानं माझा सभापती महोदय या ठिकाणी प्रश्न आहे. सभापती महोदय हे बोलत असताना, लॉ अँड ऑर्डरवर बोलत असताना मी या ठिकाणी बोललो, काही घटनांचा उल्लेखही मी त्या ठिकाणी करेन. आणि दुसरा विषय आपण त्या ठिकाणी घेतलाय महसूल विभागाचा. सभापती महोदय, महसूल हे राज्यातलं अत्यंत महत्त्वाचं असं खातं आहे. टीकेसाठी आपण टीका कराल, महसूल विभागात भ्रष्टाचार झालाय म्हणून आपण त्या ठिकाणी बोलाल. अरे पण 5-25 चांगल्या गोष्टी महसूल मंत्री आमच्या बावनकुळे साहेबांनी केल्या आहेत, त्याचं कौतुक करण्याचं सुद्धा मोठं मन दाखवा ना हो. पाहिजे तर सभापती महोदय, महसूल पर्व नावाचं एक पुस्तक आहे. माझी आपल्याला विनंती असेल की हे पुस्तक सगळ्या विरोधी पक्षाच्या आमदारांना शासकीय खर्चानं पाठवावं, अशा प्रकारची विखे साहेब आपल्याला माझी त्या ठिकाणी विनंती आहे. आणि मग महसूल खात्यावर आपण बोलून दाखवा. आज मगाशीच त्या ठिकाणी निवेदन केलं, महाराजस्व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, शेतकऱ्यांना त्यांचे दाखले तात्काळ मिळणार. वेगवेगळ्या प्रकारच्या दाखल्यांना शासकीय कार्यालयात जावं लागायचं. सरकार तुमच्या दारात येते, सरकार बसतंय दिवसभर, तुमचे दाखले देत आहेत, याचं नाही कौतुक करणार. महसूल खात्याच्या भ्रष्टाचाराच्या विषयी बोलणार.
सभापती महोदय, अनेक निर्णय मी सांगेन, मी डिटेल बोलणार नाही. हे पुस्तक ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी नक्कीच घ्यावं. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पकडू नये, शेतकऱ्यांच्या करता दगड मुरुम रेती आदी जी रॉयल्टी द्यायची ती माफ करण्याचं काम या सरकारने सभापती महोदय केलं. सभापती महोदय, महसूल विभागाचा दुसरा निर्णय, एक ऐतिहासिक योजना सभापती महोदय. जर शेताचा माल आपल्याला त्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर आणायचा असेल तर अडचण व्हायची, डोक्यावर घ्यायचं का, वाहून न्यायचं का, कुणाच्या डोक्यातनं आलं नाही. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातनं सुपीक कल्पना आली. शेतकऱ्याच्या बांधावरनं प्रमुख रस्त्यावर येण्यासाठी शेतकरी बळीराजा शेत पानंद रस्ते योजना आणली. नाही आपण सभापती महोदय कौतुक करणार त्याचं. सभापती महोदय, आज त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर त्या ठिकाणी अतिक्रमण त्या ठिकाणी झालेत. 1/1/2011 पर्यंतची निवासी अतिक्रमण निर्मित करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. येणे परवानगी घेण्यापासून कायमची मुक्ती सभापती महोदय या ठिकाणी दिली. भोगवटा वर्ग 2 च्या भोगवटा वर्ग 1 रूपांतर करण्याचं काम या सरकारने सभापती महोदय या ठिकाणी केलं. तुकडेबंदीसाठी त्या ठिकाणी सभापती महोदय अंमलबजावणीसाठी त्या ठिकाणी स्थानिक घोषणा केली आणि केवळ 200 रुपयात त्या ठिकाणी करण्याचा निर्णय सभापती महोदय या ठिकाणी केला. सभापती महोदय, पहिलं 7/12 त्या ठिकाणी असायचा, कोण त्याला वारसदार नाही, कोण त्याचा फॉलोअप करत नाही. जिवंत 7/12 ही कल्पना आणली. म्हणजे एखाद्याचा 7/12वर नाही कोण जर करायला आलं नाही तर 7/12 पुनर्जीवित करण्याचं काम या सरकारनं जिवंत 7/12 मोहीम त्या ठिकाणी राबवली आणि सभापती महोदय त्या ठिकाणी केलं. सभापती महोदय, परवा आमच्या चित्राताईंनी उल्लेख केला राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना. आमच्या चित्राताई त्याच्यावर काम करतायत. राज्यामध्ये महिलांच्या 3000 महिला सहकारी संस्था केल्यात, त्यांनी बचत गट करतायत. आज त्या ठिकाणी काही एकर जागा या ठिकाणी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. राजमाता जिजाऊंचं केवळ नाव दिलं नाही, माझ्या या महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी महसूल खात्यानं क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेतला. गायरान जमिनीवरील इतर प्रयोजनासाठी वापरण्या निर्बंधाबाबत त्या ठिकाणी अतिक्रमणे निष्कासित करण्याचा निर्णय घेतला. वाळूच्या संदर्भात त्या ठिकाणी सभापती महोदय क्रांतिकारी निर्णय सभापती महोदय या ठिकाणी घेतले. हे सरकार महसूल विभागात त्या ठिकाणी काम करतंय. सभापती महोदय, शेत जमिनीचं कौटुंबिक वाटप त्या ठिकाणी, तो कुटुंब वाटलं की आपण गावाकडे वाटणी सभापती महोदय करतो. नोंदणी फी त्या ठिकाणी पूर्णपणे माफ करण्याचा सभापती महोदय त्या ठिकाणी निर्णय घेतला सभापती महोदय. आणि सभापती महोदय, मंजूर लेआउटमधील वैयक्तिक प्लॉटधारकांसाठी मोजणी फीमध्ये सवलत देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. 2 लाखापर्यंतच्या शेती आणि पीक कर्जावरचे मुद्रांक शुल्क सुद्धा माफ करण्याचा निर्णय सभापती महोदय घेतला. सभापती महोदय, अशा प्रकारचे महसूल विभागामध्ये कधी निर्णय झालेत का हो? महसूल विभागाचा चार्ज घेतल्यानंतर बावनकुळे साहेबांनी एक चांगला मंत्री सक्षमपणे काम कसं करू शकतो, माझ्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या माणसाच्या महसूल संदर्भातल्या काय अडचणी आहेत, काय केलं पाहिजे, सरकार म्हणून निर्णय घेताना त्या ठिकाणी नेमकं काय केलं पाहिजे. मी स्वयं पुनर्विकासाची योजना आणली, महसूलशी संबंधित क्लास 2 चं क्लास 1 करणं असेल अनेक निर्णय हेमंत होते. सगळे निर्णय उपनगरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये खोडके साहेब स्वतः महसूल मंत्री त्या ठिकाणी आले, धडाधड निर्णय घेतले. हा धडाका जर तुम्हाला त्या ठिकाणी सभापती महोदय अडचणीचा वाटत असेल तर यापेक्षा सभापती महोदय दुर्दैव या ठिकाणी असू शकत नाही, असं मला नम्रपणे सभापती महोदय या ठिकाणी सांगावंसं वाटतं. सभापती महोदय, नगर विकास खात्यावर बोलत असताना BMCच्या भ्रष्टाचारावर त्या ठिकाणी आपण बोलताय. खरी अस्वस्थता सभापती महोदय काय माहित आहे, आमच्या परवा अमित साटम यांनी एक स्टेटमेंट दिली, त्यांच्या संदर्भात जे काय झालं टीका झाली त्याचं स्पष्टीकरण दिलं. परंतु त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की स्टँडिंग मधली अंडरस्टँडिंग बंद झाली. म्हणजे भावनाताई पहिलं काय काय पाकिटात घालून मिळायचं अशी माहिती मला मिळाली, ती आता देवाभाऊंनी सांगितलं की महापालिकेत भ्रष्टाचार होता कामा नये.
त्या ठिकाणी महापौरानं सक्त आदेश दिला, तिकडे चुकीचं काय होता कामा नये. आणि त्याच्यामुळे सवय लागलेली लोकांची तडफड झाली. आणि त्यातनं मग आता पाण्यात आमची महापौर इथं तावडे उतरली तरी तिच्यावर टीकेचा भडीमार त्या ठिकाणी होतोय. अश्विनी भिडे, अरे जिने इतिहास रचला, एक महिला अधिकारी म्हणून आपल्याला अभिमान पाहिजे. मेट्रो वुमन म्हणून तिची ओळख झाली सभापती महोदय. आज मुंबईत मेट्रो दिसते, जो काही त्या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून विकास दिसतोय, अश्विनी भिडेचं मोठं योगदान सभापती महोदय, हे आपल्याला कबूल करावं लागेल. त्या अधिकाऱ्याला तुम्ही डिमोरलाइज करणार. मी म्हटलं तशी संकट येतं मोठं सभापती महोदय. त्या संकटाला सारे मिळून आपण साथ द्यायची आहे. अडचणीत येणारा माणूस केवळ कुठल्या पक्षाचा नसतो, कुठल्या जाती धर्माचा नसतो. त्यावर उपाययोजना त्या ठिकाणी करणं सभापती महोदय. आता मुंबईला पाण्याची सवय आम्हाला नेहमी झाली सभापती महोदय. आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे सभापती महोदय कार्यकर्ते आहोत. मी छोट्या चाळीत वाढलो. आमच्या चाळीमध्ये ढोपरभर पाणी त्या ठिकाणी दरवर्षी भरतं. आंबेवाडीला यादवनगर म्हणून आहे, त्या चाळीमध्ये आम्ही त्या ठिकाणी लोकांना मदत करतो. वर्षानुवर्ष मुंबईला या पुराच्या पाण्यानं त्या ठिकाणी पावसाच्या पाण्यानं त्या ठिकाणी घेरलंय. परंतु आम्ही तात्कालिक उपाययोजना करतो. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन. मी आज पेपरला त्या ठिकाणी वाचलं की अशा प्रकारे पूर प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी त्यांनी 13,000 कोटी रुपयाचा कृती आराखडा केला. 13,000 कोटीचा. आणि केंद्राकडे तशा प्रकारची मागणी मिळेल. याचं कौतुक नाही सभापती महोदय आपण करायचं. केवळ देवेंद्र फडणवीस माणूस आहे, त्याच्या नावानं त्या ठिकाणी फक्त टीका करायची आणि आपल्याला वाटलं राजकीय परिस्थिती मिळते, तर त्यातनं काही साध्य होणार नाही. सर्वसामान्यांच्या भावना काय असतात हे प्रत्येक निवडणुकीत दाखवले. निवडणुकीत हरलो की तुम्ही त्या ठिकाणी EVMला दोष, निवडणूक हरलो की पैशाचं वाटप केलंय. अरे कधीतरी आपण आत्मचिंतन करणार आहोत की नाही, आपण का हरतोय, लोक का नाकारतायत सतत. तुम्ही जोपर्यंत अशा प्रकारचा दृष्टिकोन बदलणार नाही ना, पुढची 100 वर्ष तुम्हाला लोक सत्तेत आणणार नाहीत. सत्ता येते जाते बदलते, नेतृत्वानं बदललं पाहिजे, पक्षानं विचारधारा त्या ठिकाणी बदलली पाहिजे. कधीतरी आपण ती करणार आहात का, अशा प्रकारचा नम्र प्रश्न या ठिकाणी विचारतो. महापालिकेमधलं उदाहरण देतो. बदल्या झाल्या होत्या एकाच दिवशी होलसेलमध्ये. देवेंद्रजींना त्या ठिकाणी कळलं, तात्काळ त्या ठिकाणी आदेश दिलं, सगळ्या बदल्या त्या ठिकाणी स्थगित केला. झालंय सभापती महोदय असं कधी. परंतु या ठिकाणी सभापती महोदय अशाच प्रकारे टीका हे करत राहत आहेत. जसं मी गृह खात्याच्या बाबतीत बोललो, दुसरं माझं चॅलेंज आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाने किती निधी त्या ठिकाणी दिला. अरे पहिलं तुम्ही स्पिल ओव्हर ठेवलात. 100 रुपयाचं काम असलं 500 रुपयाची कामं करून ठेवलेत. 400 रुपये कुठं आणणार. कामं देत असताना तुम्हाला पैशाची उपलब्धता आणि कामांची उपलब्धता, गरज, त्याच्या प्रायोरिटी ठरवायला नको सभापती महोदय. बरं तुम्ही पाप करून ठेवणार, वाढून ठेवणार, आणि उद्या कंत्राटदारांची बिलं थकली ते पण तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या माथ्यावर मारणार, सरकारच्या माथ्यावर मारणार. लोक मूर्ख नाहीत सभापती महोदय. आणि आम्ही सभापती महोदय कामं देत असताना, काढत असताना सरकारची भूमिका आपण बघा. आज मोठमोठी धरणं होत आहेत. धरणांना आज करोडो रुपये त्या ठिकाणी जात आहेत. विखे साहेब आपण या ठिकाणी बसलायत. एवढे कधी पैसे जर इरिगेशनला आले असले तर मला सांगा. तिथेही त्यांनी ठरवलंय पहिली जी अपूर्ण अवस्थेत जे आहेत प्रकल्प ते पूर्ण करा, नवीन प्रकल्पांना मान्यता देऊ नका. ह्याला दूरदर्शीपणा बोलतात. दादा मला आमदाराला खुश करायचंय, मला खासदाराला खुश करायचंय, मंत्र्याला खुश करायचंय, म्हणून दे धरण कर मंजूर. पैसे आहेत की नाही विचार आम्ही करणार नाही सभापती महोदय. आणि मग त्या ठिकाणी आपल्या सरकारवर आर्थिक त्या ठिकाणी बर्डन आलंय अशा प्रकारचं सभापती महोदय बोलायचं. अशा प्रकारची दुटप्पी भूमिका सभापती महोदय या ठिकाणी योग्य आहे असं मला सभापती महोदय या ठिकाणी वाटत नाही. रस्त्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी आपण सभापती महोदय या ठिकाणी बघा खड्डे पडतायत. ठीक आहे, नवीन प्रकल्प होतो त्यावेळेला पहिल्या पावसामध्ये थोडंफार होतं, ते होता कामा नये. कंत्राटदारांना त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे, याच्याशी आम्ही सहमत आहोत. परंतु राज्यामध्ये समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड्स आहेत, आज टनेल त्या ठिकाणी होत आहेत. ही उपलब्धी नाही सभापती महोदय, हा विकास नाही सभापती महोदय या ठिकाणी.
परंतु केवळ सभापती महोदय त्या ठिकाणी आमच्यावर टीका करायची अशा प्रकारचं या ठिकाणी सभापती महोदय काम चाललंय। खरं म्हणजे आज माझं भाषण वेगळं होतं, परंतु त्या ठिकाणी राजकीय बोलल्यावर राजकीयच उत्तर द्यायला, जसा बॉल येतो तशी आपण बॅटिंग केली पाहिजे। त्याच्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी नरसापूरची घटना असेल, अत्यंत दुर्दैवी घृणास्पद घटना सभापती महोदय होती। 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर 65 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केले, तिचा निर्गुण खून केला। आरोपीला पकडलं, न्यायालयात टिकतील अशा प्रकारचे पुरावे गोळा करणं, चार्जशीट दाखल करणं ही कामं पोलीस दलाने अत्यंत जलद गतीने पूर्ण केली आणि 57 दिवसात आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली। हा सरकारने आणि न्यायालयाने पीडितीला तिच्या कुटुंबाला दिलेला न्याय आहे सभापती महोदय। लैंगिक अत्याचाराच्या सर्वच घटनांचा मी उल्लेख करणार नाही। अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, महिलांची अपेक्षा असते, त्यांच्या कुटुंबाची अपेक्षा असते। मी नसरापूरसारखी अनेक उदाहरणे सभापतीमध्ये देऊ शकतो, ज्या प्रकरणात गृह विभागानं तातडीनं त्या ठिकाणी कारवाई सभापती महोदय केले। भोंदीबाबा अशोक खरातच्या प्रकरणी कितीनं गपतीनं कामकाज आपण त्या ठिकाणी करतोय हे पाहिलं। डिजिटल अरेस्टच्या घटना 6 महिन्यापूर्वी मोठ्या चर्चेत होत्या। राज्यातही काही घटना घडल्या, त्यावर सायबर विकास त्या ठिकाणी काम करतोय, मोकाचा योग्य पद्धतीनं परिणामकारक वापर करतोय। शस्त्रसाठ्याच्या संदर्भात त्या ठिकाणी सरकार भूमिका घेतंय। अंमली पदार्थांच्या संदर्भात सभापती महोदय मी बोललो। पोलीस हाऊसिंगच्या संदर्भात मी मागणी करतोय आपल्या मार्फत की बीडीडीला ज्या पद्धतीनं पोलिसांना त्या ठिकाणी घरं दिली, त्याच धर्तीवर आमच्या नायगावला कालिदास कोळंबकर सातत्यानं मागणी करतायत, त्यांनाही तेवढे पैसे आकारून घरं द्यावी, कारण त्या पोलिसांच्या पत्नी माझ्याकडं सारख्या येऊन येत आहेत। त्यांना मी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर बोलणंही करून दिलं। या सभागृहात या चर्चेच्या निमित्तानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी नम्र विनंती करतोय की बीडीडीच्या धर्तीवर माझ्या पोलीस बांधवांना घरं द्या। अरे इथे येऊन झोपडं बांधलं, कुठून कोण येतोय त्याला एसआरए मध्ये आम्ही घर देतो आणि 2-2, 3-3 पिढ्या पोलीस या ठिकाणी सेवा करतात, ते त्या घरात राहतात। त्यांना आम्ही जर घर देणार नसो तर त्यांच्या पोलिसाच्या योगदानाचा अपमान सभापती महोदय आहे आणि ते त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा सभापती महोदय करतो। सभापती महोदय या डबल इंजिन सरकार घोषणेबद्दल विरोधकांनी भरपूर टीका केली, पण त्याचा अनुभव आज राज्यातली जनता घेते। पोलीस दलाचा अत्याधुनिकीकरण असेल, राज्याच्या बजेटच्या मर्यादा असताना सुद्धा जवळपास 733 कोटी रुपयाची पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी योजना मंजूर केली। मी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देईन। केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांच्याकडे सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला। राज्याला सागरी सुरक्षा असेल, ड्रग विरोधी मोहीम असेल, सायबर सुरक्षा, आधुनिक शस्त्रे, वाहने यासाठी केंद्राकडून त्या ठिकाणी मदत मिळू शकणार आहे। दंगलीच्या बाबतीत सरकारने घेतलेली भूमिका अनेक उदाहरणं देता येईल। मिसिंग लिंकच्या बाबतीत सभापती महोदय या ठिकाणी मी बोललो, त्याची तपशीलवार माहितीही दिली असते, परंतु सभागृहाचा वेळ घालवू इच्छित नाही। दूध भेसळीच्या बाबतीत मी या राज्यातले आयुक्त, एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेन। एका अधिकाऱ्याने ठरवलं तर काय करू शकतो हे तुकाराम मुंडेंनी त्या ठिकाणी दाखवून दिलं। राज्यातला शेतकरी खुश आहे की आमच्या दुधात त्या ठिकाणी भेसळ होत होती, स्वस्त दूध त्या ठिकाणी विकलं जायचं, आता निर्भेळ अशा प्रकारचं दूध आम्ही पाठवतोय। बळीराजा सुखावला। जर एक अधिकारी तुकाराम मुंडे सारखा जर करू शकतो, माझी विनंती आहे सरकारमधल्या सगळ्या आयएस अधिकाऱ्यांना, बाबांनो तुम्ही एक एकट्याने ठरवलं, जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं तर जिल्हा नीट करू शकतो। अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी चांगल्या योजना आणून दाखवून दिलंय। एखाद्या विभागाचा प्रमुख असेल, त्यांनी ठरवलं तर तो विभाग नीट करू शकतो। केवळ मुख्यमंत्री सरकारने करून चालत नाही, ब्युरोक्रॅट्सनी त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे। बेकायदी परदेशी नागरिकाबद्दल घेतलेली भूमिका माहीत आहे। कॉर्पोरेट जिहादच्या संदर्भात त्या ठिकाणी सभापती महोदय काय चाललंय, या ठिकाणी धर्म स्वातंत्र्य कायद्याची अंमलबजावणी करावी। लोकलमध्ये हिंसा झाल्या, देशविरोधी घातपाताचा कट, अशा अनेक टिटवाळ्यातल्या चालमालकाची गुंडागिरी, लव जिहाद आणि धर्मांतर, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सभापती महोदय सांगेल। त्यामुळे सभापती महोदय एक लोकप्रतिनिधी म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे।
सरकार प्रोॲक्टिव्हली कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम करतंय असं जनतेचं मत आहे. आम्ही केवळ त्या पक्षाचे आहोत म्हणून मांडत नाही. मी एक पत्र दाखवलं, त्या पत्राची सत्यता पडताळायची असेल तर तेही पत्र तुम्हाला या ठिकाणी पाठवतो. मी काही सूचना दिल्या आहेत, काही घटना आणण्याचा समोर प्रयत्न केला आहे. या सर्व बाबतीमध्ये सरकारनं त्या ठिकाणी दखल घ्यावी अशा प्रकारची नम्र विनंती या ठिकाणी सभापती महोदय करतो. आणि आपण मला विस्तृत अशा प्रकारचा वेळ दिलात त्याबद्दल आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. सतीश पाटील.